सगळ्याच प्रकारचं घडलं आणि याच्यामध्ये शिक्षकांचा काही भाग सुद्धा आहे. आणि पत्रकारांना जे वृत्तपत्रामध्ये बातमी दिलेली आहे ते पूर्णपणे खोटी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या उन्हाळी परीक्षेला 27 मे पासून सुरुवात झाली असून गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर येथे परीक्षा केंद्र आहे. 8 मे रोजी दुपारी सुमारे 1 वाजता विद्यापीठाची भरारी पथकाची गाडी तपासणीसाठी दाखल झाली. पथकाने काही विद्यार्थ्यांच्या खोल्यांची तपासणी केली असता कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळले नाही. मात्र एका विद्यार्थ्याकडे मोबाईल सापडल्याने त्याच्यावर नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात एका पत्रकाराच्या पत्नीला सूट देण्यासाठी दबावतंत्र वापरल्याला आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काही माध्यमांनी तपासणी सकाळच्या सत्रात झाली असताना ती दुपारच्या सत्रात झाल्याचे चुकीचे वृत्त दिल्याचेही समोर आले आहे. प्रशासनाने हे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले. सगळ्याच प्रकारचं घडलं आणि याच्यामध्ये शिक्षकांचा काही भाग सुद्धा आहे. आणि पत्रकारांना जे वृत्तपत्रामध्ये बातमी दिलेली आहे ते पूर्णपणे खोटी आहे.